या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते कोल्हापूरला आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, काय सध्या परिस्थिती आहे कोल्हापूरमध्ये? जास्त वेळ न घेता मी खरं तर कोल्हापूर पन्हाळा मार्गावरती आहे आणि या ठिकाणी असणारा जो रजपूतवाडी फाटा आहे, विशेषतः वडंगे या ठिकाणी गावाला जाणारा रस्ता आहे। त्या ठिकाणी पाहिलं तर असे वाहन चालक आहेत त्या ठिकाणी पुराच्या पाण्यातून खरं तर या ठिकाणी वाट काढताना आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी पुराचं पाणी जवळपास 2 ते 2.5 फूट पाणी या रस्त्यावरती आलेलं आहे आणि हे सगळे वाहन चालक आहेत ते आपला जीव या ठिकाणी धोक्यात घालून खरं तर वाट काढत आहेत। एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी अनेकांच्या गाड्या देखील बंद पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि या परिसरातले जे हॉटेल्स आहेत, काही घरं आहेत, ती देखील या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आहेत आणि एकूण आता कोल्हापूरची परिस्थिती आहे ती फार बिकट होत चाललेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही एक महिला आहे, त्या महिलेची देखील गाडी या ठिकाणी बंद पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच जर पाहिलं तर कोल्हापुरात सध्या पंचगंगा नदी आहे ती इशारा पाती ओलांडलेली आहे आणि धोक्याच्या पातीकडे अवघे काही मिनिट आहे ते या ठिकाणी पोचायला बाकी आहे, काही इंच देखील बाकी आहे। त्यामुळे कोणत्याही क्षणी ही पंचगंगा नदी आहे ती धोक्याची पातळी गाठू शकते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे जरी अनेक मार्गावरची वाहतूक जरी बंद करण्यात आली असली तरी देखील मात्र काही लोक जे आहेत, अति उत्साही लोक आहेत, ते बॅरिगेट तोडून या ठिकाणी बॅरिगेट काढून या ठिकाणावरून खरं तर जाताना पाहायला मिळत आहेत। कागल तालुक्यातील जे बस्तवडे नावाचं गाव आहे, अनूर बस्तवडे, त्या ठिकाणी देखील काल मध्यरात्री साधारणतः 3 वाजण्याच्या सुमारास काही एका ट्रक चालकाने त्या ठिकाणी बॅरिगेट काढून त्या ठिकाणी पुराच्या पाण्यात गाडी घातली आणि दोघंही त्या ठिकाणी खरं तर गाडी बंद पडल्यानंतर ट्रकवरती जाऊन बसल्याची घटना घडली आहे। त्यांना देखील जिल्हा प्रशासनानं सुखरूप बाहेर काढले आहे। एकीकडे जिल्हाधिकारी अमोल येडगे असतील ते या ठिकाणी रात्रभर जागून प्रयत्न करताना पाहायला मिळतात, पूर परिस्थितीची 2 हात करताना पाहायला मिळत आहेत। पोलीस देखील पाहायला मिळत आहेत। मात्र कुठेतरी जे वाहन चालक आहेत ते या ठिकाणी प्रशासनाला सहकार्य करत नसल्याचे चित्र पाहायला मिळते। त्यामुळे अशा पद्धतीने धोकादायक वाहनं पुराच्या पाण्यात चालवून खरं तर खूप मोठ्या प्रमाणावरती एक घटना घडण्याची वाट या ठिकाणी निर्माण करून देतात की काय, अशी एक शंका निर्माण झालेली आहे। एकूणच जर कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर आता ती पूर येईल अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे, कारण राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे आहेत ते देखील अद्यापही उघडेच आहेत। त्यातून जवळपास 4300 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर राधानगरीसह जे कुंभी असेल, कासारी असेल, या सगळ्या प्रकल्पातून खूप मोठा विसर्ग आहे तो सुरू आहे। मात्र एक दिलासादायक बाब आपल्याला म्हणता येईल की आलमट्टी धरणातून देखील 2,50,000 क्युसेक पाण्याचा जो विसर्ग आहे तो सुरू केलेला आहे। आताच लागवी आपण या ठिकाणी पाहतोय की सूर्यदर्शन देखील या ठिकाणी झालेलं आहे। खरं तर 4 दिवसानंतर आज पहिल्यांदा सूर्यदर्शन या ठिकाणी झालेलं आहे। काही काळासाठी जरी सूर्यदर्शन असलं तरी देखील मात्र कोल्हापूरची परिस्थिती चिंताजनक होईल अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीची 2 हात करण्यासाठी जिल्हा प्रशासन असेल, महापालिका प्रशासन असेल आणि सतेज, ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर कोल्हापूरमध्ये 2019 साली जी काही परिस्थिती उद्भवलेली त्याच्या कटू आठवणी जाग्या होतात। खरं तर सर्वत्र पाणीच पाणी भरलेलं होतं, पूर परिस्थिती कोल्हापूरमध्ये निर्माण झालेली होती। कागलचा सगळा जो पट्टा होता तो पाण्याखाली गेलेला। आता आज 21 तारीख आहे, मोठ्या प्रमाणावर कोकणवासीय कोल्हापूर मार्गातून कोकणात पोचत असतात। अशा परिस्थितीत मात्र पूर परिस्थिती निर्माण झाल्यानं कोल्हापूरमध्ये कोकणात जाणारे काही मार्ग सुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय हा सतेज त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। खबरदारी म्हणून त्या ठिकाणी काही बॅरिगेडिंग करण्यात आलेलं आहे का, काही बंदोबस्त त्या सगळ्या परिसरात वाढवण्यात येतोय का, आणि साधारणतः किती काळ लागेल ही सगळी परिस्थिती आटोक्यात येण्याच्या दृष्टीनं? खरं पाहिलं तर कोल्हापूरवरून कोकणाकडे जाणारे जे मार्ग आहेत ते सध्या मार्ग आहेत ते सगळे मार्ग बंद आहेत। एक आंबोली मार्गेच फक्त आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो। मात्र या सगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी आलेलं आहे, ज्या ठिकाणी पाणी येण्याची संभावना आहे त्या सगळ्या ठिकाणी पोलिसांनी बॅरिगेट आहे ते लावलेलं आहे। मात्र काही वाहन चालक जे आहेत ते बॅरिगेट बाजूला करतात आणि त्या ठिकाणून जाण्याचा प्रयत्न करतात, पोलिसांची हुज्जत घालतात। असा देखील प्रयत्न झाल्यामुळं काही ठिकाणी दुर्घटना घडलेल्या आहेत। 2 दुर्घटना आहेत त्या कोल्हापूरमध्ये घडलेल्या आहेत। काल देखील एक घडली होती आणि आज देखील सकाळी पहाटे एक दुर्घटना घडलेली आहे। मात्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी त्यांना सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे। खरं तर गणेशोत्सव तोंडावरती आहे, अनेक चाकरमानी आहेत ते ज्या पद्धतीने रेल्वेने जातात, त्या पद्धतीने रस्ते वाहतुकीने जातात, त्याच पद्धतीने कोल्हापूर मार्गे देखील अनेक जण येत असतात। मात्र आता सध्या पूरस्थिती असल्यामुळं कोल्हापूरहून रत्नागिरी असेल,
सिंधुदुर्ग असेल या ठिकाणी जाण्यासाठी जे मार्ग आहेत त्या सगळ्या मार्गांवरती पाणी आलेलं आहे आणि पोलिसांनी, जिल्हा प्रशासनानं, स्थानिक प्रशासनानं हे सगळे मार्ग आहेत ते बंद केलेले आहेत आणि सध्या त्या मार्गावरून कोणतीही वाहतूक होत नाहीये। रात्री काही प्रमाणात गस्त कमी असते, त्या ठिकाणी मात्र काही लोक आहेत ते त्या ठिकाणी बॅरिकेड काढून जाण्याचा प्रयत्न करतात। मात्र आता देखील जिल्हा प्रशासनानं कठोर पावलं उचलत त्या ठिकाणी रात्रभर देखील गस्त घातलेली आहे। स्वतः जिल्हाधिकारी याचे प्रमुख आहेत आणि ते प्रमुख असताना देखील रात्रभर त्यांनी आंबेवाडी, चिखली आणि ज्या ठिकाणी पूरप्रवण क्षेत्र आहे त्या ठिकाणी भेटी देऊन स्थलांतरणाचे आदेश जे आहेत ते देखील दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच कोल्हापूरची परिस्थिती ही आता जी आहे ते आता बिकट होण्याची शक्यता आहे, कारण राधानगरी धरणातून विसर्ग आहे, कुंभी कासारी धरणातून विसर्ग आहे आणि हा मोठ्या प्रमाणावरती विसर्ग असल्यामुळे जरी कोल्हापूर शहरातील पाऊस थांबला असला तरी पश्चिम घाट माथ्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतोय आणि परिणामी फ्री कॅचमेंट एरियातला पाऊस आणि धरणातील सोडलं जाणारं पाणी, त्यामुळे खूप पाणी जे आहे ते नदी पात्रात येते आणि सर्वच नद्या या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत। एक दिलासादायक बाब पुन्हा एकदा आपल्याला सांगता येईल की अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवल्यामुळे काही प्रमाणात कोल्हापूर असेल, सांगली असेल या दोन्ही जिल्ह्यांना दिलासा मिळू शकतो। मात्र आता देखील कोयना धरणातून खूप मोठा विसर्ग आहे, वारणा धरणातून देखील खूप मोठा विसर्ग आहे आणि ज्या ठिकाणी नरसोबाची वाडी आहे, शिरोळ तालुक्यात विशेषतः हे सगळे नद्या एकत्र येतात त्या ठिकाणी मात्र खूप मोठा फुगवटा निर्माण होतो आणि कालच जे नरसोबाचं दत्त मंदिर आहे ते दत्त मंदिर देखील पाण्याखाली गेलेलं आहे। कोल्हापूरमधल्या या पुराचा दूध संकलनाला सुद्धा फटका बसलेला आहे। शेतकऱ्यांचा गोकुळ दूध संघापर्यंत पोहोचवण्याकरता संघर्ष सुरू आहे। पुराच्या पाण्यातून दुधाचे कॅन पोहोचवण्याकरता कसरत करावी लागतीये। पुरामुळे रस्ते बंद झाल्यानं गोकुळचं हजारो लिटरचं दूध संकलन रखडलंय। सतेज, नक्कीच लागवी खरं पाहिलं तर कोल्हापूरचं जे गोकुळ आहे त्या गोकुळमध्ये हजारो लिटर दूध संकलन या ठिकाणी होत असतं आणि लाखो लिटर दूध संकलन होत असतं। मात्र हे दूध संकलन होताना कुठेतरी या ठिकाणी ग्रामीण भागात जे पाणी आल्यामुळं रस्त्या वाहतूक जी आहे ती आता बंद झालेली आहे, त्यामुळं कुठेतरी आता हे दूध संकलन आहे ते रखडल्या गेल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं तर आपण ही बातमी आता मगासपासून चालवतोय। काही ठिकाणी जे दूध ग्रामीण भागातून येते त्या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर दूध संकलन खरंच कमी झालेलं आहे, कारण ग्रामीण भागातून जे दूध येतं त्या दुधाचा खूप मोठा प्रभाव जो आहे तो आता पूर्व या आल्यामुळं कॅन जी वाहतूक आहे ती होताना आपल्याला यात कोण दिसत नाही आहे। दूध आहे ते त्याच ठिकाणी आहे। आपल्यासोबत आता पोलीस देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत, पोलिसांना देखील आपण विचारूयात। साहेब, काय सांगाल? खरं तर या ठिकाणी तुम्ही रस्ते वाहतूक देखील बंद केलेली आहे, खूप मोठ्या प्रमाणावरती पूर आलेला आहे, कशा पद्धतीनं नागरिकांना सूचना करताय? नागरिकांनी जे पुराचे पाणी रोडवर आलेले आहे या ठिकाणी कोणीही गाड्या घालायचं धाडस करू नये। अवेळी धाडस केल्यामुळं अनाहुत घटना घडू शकतात। सगळ्यांना माझी विनंती आहे, गरज नसल्यास घरामधून बाहेर पडू नका। पर्यायी मार्ग दिलेले आहेत, प्रशासनानं पर्यायी मार्ग दिलेले आहेत त्याचा वापर करावा। ज्या रोडवरती पाणी आलं त्याचा वापर करू नये ही विनंती आहे। खरं पाहिलं तर काही ठिकाणी साहेब अशा पद्धतीने लोक गाड्या घालताना या ठिकाणी पाहायला मिळतात। त्या लोकांना आम्ही आवाहन करून पर्यायी मार्गाने गाड्या घालायला सांगत आहोत। खरं पाहिलं तर लागवी आपली लोकशाहीची बातमी बघून पोलीस देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पोलीस या ठिकाणी आता या सगळ्या जे वाहन चालक आहेत जे जबरदस्ती वाहन या ठिकाणी पुराच्या पाण्यातून घालताना पाहायला मिळत आहेत त्या ठिकाणी त्यांना आता उसकवताना पाहायला मिळत आहेत, पर्यायी मार्गाने जाण्यासाठी या ठिकाणी सांगतायत। खरं तर लोकशाही बातमीचा हा इम्पॅक्ट म्हणावा लागेल, कारण करवीर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावरती पुराचं पाणी आलेलं आहे। अनेक गावं आहेत, ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणी आल्यामुळं या ठिकाणी आता पोलीस देखील दाखल झालेले आहेत आणि स्वतः पोलीस निरीक्षक जे आहेत ते या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सतेज, या ठिकाणी मात्र एवढ्या पुराच्या पाण्यातून वाहन चालवणाऱ्या या सगळ्या वाहन चालकांना आता पुन्हा माघारी जाण्याचं सांगितलं जात आहे। वाहन चालक मात्र ऐकण्यास तयार नाहीयेत। ही स्टंटबाजी मात्र अंगलट येऊ शकते, त्यांच्याशी संवाद साधा। पोलीस इतकं आवाहन करतायत, मागे जाण्याची विनंती करतायत, पण मात्र ना ट्रक चालक या ठिकाणावरून हटतोय ना बाईक चालक। गाडी बंद करा, गाडी बंद करा, टाकलं जाईल। चला आपण पाहतोय या ठिकाणी मात्र आता मज्जाव करण्यात येतोय।
पुराचं पाणी ओसरल्यावरच वाहतूक सुरू होईल असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत. तुर्तास धन्यवाद सतेश, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.